आमटी बनायची आता. आता पाणी उकळून घेऊन टाकून देऊ आणि दुसरं पाणी टाकू. आता मातीचं भांड आजीने अशा पद्धतीने स्वच्छ केलेलं आहे. आधी पाणी काढ ना आता. हा काढीते ना. हे पाणी म्हणजे आपलं साधं पाणी जे स्वयंपाकाला घ्यायचं आता नाही हे ते पाणी उकळलं का हे काढायचं. ते उकळून घेतलं आणि एवढी मातीच्या भांड्याची मातीचं भांडं घेण्याआधी फक्त साध्या पाण्याने धुवून भांडं निघत नाही तर असं पाणी उकळून घेतलं. हे बघा मातीचं तेलकट जो पाना असतो तो निघालेला आहे. इतकं एकदम स्वच्छ असं हे मातीचं भांडं झालं आहे. पाणी उकळलं आहे, तेलकटपणा सगळा आलेला आहे. आता हे पाणी टाकून द्यायचं आहे. काय घेतली मोठ्या डाळीची आमटी करायची आता. आणि इकडं चांगलं पाणी उकळायला ठेवलेलं आहे मातीच्या भांड्यात. ते पाणी टाकून आता पाण्याला उकळी येऊन द्यायची का? हा उकळी येऊन दे. पाणी वतून काढायचं नाही. आता ते डाळ धुतल्याचं 2-3 वेळेस आजीनी ते डाळ धुवून घेतलेली आहे. आता मठाच्या डाळीची काळी आमटी करायची. टाकीची आता शिजत. आता मठाच्या डाळीची आमटी करायची. आता अजून तवा नाही कांदे खोबरं आलं लसूण धने मिरची कोथिंबीर समजा घेतलं. आता कांदे भाजले तुझीत कांदे भाजायला घेते. आता फेस आला ना ते काढून घेते. तो फेस आलेला आहे तो काढून घेते. फेस आलेला का जुने लोक पहिले डाळींना कोणती डाळ असो डाळीचा फेस आलेला आहे आल्याला तो काढून घ्यायचे. आता खोबरं भाजून घेते. आजी हीच त्या भाजी ती खोबरं. आता खोबरं भाजून घेतलंय. मसाला भाजून घ्यायचा का आजी एकदा? घे मसाला भाजून. काढू का मग डाळ आजी? आता डाळ ठेवलेली बाजूला पुन्हा ठेवायला लावली आजीनी. म्हणलं डाळ शिजत मग मसाला वाटून होईल. आता धने भाजून घेते. आता मग धने भाजले. ना आलं भाजून घेतलंय तर ते भाजून घेतलंय. धने मिरची कोथिंबीर कांदा वाटून घेते ना. द्या आता आधी आजीने धने वाटायला लावलेले आहे. आता धने वाटून घेते ना. खोबरं वाटीचं. तर चमच्या नाही ना आणलं. आता उलट नाही ना कसं डाळ काढत आणलेला आहे चमचा. बस का असा डाळ घेऊ ना. हा डाळ घेते. आता डाळ वाटीचं ना. डाळ चांगली शिजली.
मग मठाची डाळ तवाच येत होती. बस काय हे बा, हा वाटले आता हे बा घेऊन होतो तू. पाणी ठेवू ना. हा काय नाही, पाणी गार पाणी असलं तर चालतं. आता ही डाळ शिजलेली आणि त्याच्यातच थोडंसं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे आपल्याला आमटी किती बनवायची तशी. आणि ते मातीचं भांडं पुन्हा तापायला ठेवलं आहे. लसूण हळद तर फोडणी देतो ना. आता भांडं लय तापलं म्हणून भांडं खाली घेतलं, कारण हे मातीचं भांडं लगेच तापतं. आता 2 चमचे आता तेल टाकलंय, टाकून लसूण. तेल टाकून घेतलं आणि लसूण सोलून आणि खुडून घेतला, तो टाकला. आता हा कढीपत्ता धुवून घेतलेला आहे, तो पण टाकायचा. आता भांडं पुन्हा ठेवून देते मी. लसूण आता थोडासा लाल झाला, त्याच्यात आजीने हळद टाकायला लावली आणि 1-2 चमचे फक्त कांदा लसूण मसाला टाकलेला, काळा मसाला. वाटण केलेला काळा मसाला तो पण टाकला. मसाल्याने तेल सोडले. आता आजी ही डाळ वाटून घेतलेली होती, वाटून घेतल्या मग ती चिकट झाली, असं ती कालवून घेतली आजीने. आता ती मसाला आता हे डाळीचं पाणी आहे ना, हे टाकी दे. आता त्याला मस्त कडार आहे, टाकू का? आता घट्ट पातळ अंदाजानुसार पाणी टाकून घ्यायचं. आता घट्ट पातळ अंदाजानुसार पाणी टाकलेलं आहे. आता आजीने मीठ टाकायला लावलेलं आहे चवीनुसार. आता चांगली अशी दणदणीत उकळी येऊन द्यायची आहे.